मधुर तयार होत आहेत. जाऊयात मॅचकडे. मधुर धुळे यांना आपण पाहतो इन ऍक्शन. यावेळेला देखील समोरच्या बाजूला सूर मारला परंतु चेंडू गेलाय बाय बाय खेळत सुनील यांना खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवरती चालू झाली. रवी आहिरे चौकार खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं संगमनेरी तडका. छेरन षटकार. डेन्स डेन्स गाडीचा रविराज आहिरेचा राज्य खरं तर गोलंदाजावरती वर्चस्व दाखवतोय. राज्य करतोय कारण की पहिल्या तीनही बॉलला सीमारेषेच्या बाहेर रविराज आहिरेनं पाठवलंय. 16 धावा आल्या धावफलकावरती. सुरुवात धमाकेदार. स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान टीम कडनं जोरदार सुरुवात आहे. तर पारनेर तालुक्यातील देवघोयरे गावच्या स्टारला कमबॅक करायचंय. मधुर धुळेला कमबॅक केलं जाणार का? जबात मॅचकडे. मधुर तयार. यावेळेला कट केलाय. इथं देखील चेंडू चालला. मॅग्निफिकल स्ट्रोक. खणखणीत चौकार. शुभम 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 देखील सर्व प्रेक्षक राजांना देखील तालावरती नाचवत आहेत. तसंच रविराज देखील त्याच्या फटक्यांनी मन मोहून टाकतोय आणि गोलंदाजांना त्याच्या तालावरती नाचवतोय. काय फटके आलेत. पहिली ओव्हर आहे मित्रांनो 20 धाव्यांची. मथुर निराश असतील कारण की बॉल टाकू कोणता. प्रत्येक बॉलवरती रविराजनं आता इथं उत्तर दिलंय. यावेळेस समोरच्या बाजूला सरळ चेंडू स्टँड्स मध्ये मान्यवर कक्षामध्ये आलाय. बिग बिग षटकार. बी बी डेन्स मित्रांनो मंडळी पहिली ओव्हर आली 26 धाव्यांची. धमाकेदार स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान कडनं 26 धावा धावफलकावरती लागल्या. टीम मीटिंग नको. चला टीम मीटिंग नको. वरुण राजाचं सावड आहे त्यामुळे घाई करा. दोन्ही टीम मॅच वेळेत होणं गरजेचं आहे त्यामुळे स्पीडअप करा. मधुर धुळे सारख्या ताकदवर गोलंदाजावरती रविराजची बॅट बोलली आहे मंडळी. काय सुंदर फटके खेळले. नेत्र दीपक फटके आलेत. तर ओव्हर नंबर 2 साठी सकाळच्या सत्रामध्ये ज्या खेळाडूनं 5 पूर्ण केला म्हणजे 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय तो गोलंदाज आलाय. संगमनेर तालुक्यातील बोट गावचा यंग टॅलेंट रोहन शेळकेला तुम्ही पाहताय. 21 धावा खर्च केले तर 5 विकेट 5 पूर्ण करणारा सितारा आहे. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवे झेल. टिपला जातोय. विकेटचं पतन
आणि राजेश वाघमारे इथं बाद. मी म्हणेल राजेश वाघमारे संघ मालकांना माघारी जावं लागले आणि विकेट येताना पाहायला मिळते. झेल टिपला तिथे आपण पाहतोय. विक्रम देशमुखनं कोणती चुकी केली नाहीये. त्याला घाई करा. टीम मीटिंग वारंवार घेत आहेत फिल्डिंग टीम. एकत्र येऊ नका विनंती राहील. मित्रांनो आज रोहन शेळकेचं कौतुक आणि कौतुक आणि कौतुकच असणार आहे. कारण की दिवसभरामध्ये ही त्याची 6वी विकेट आहे वैयक्तिक खात्यातली. काय गोलंदाजी केली यंग टॅलेंटनं. पहिला दिवस देखील असंच आपण पाहिलं होतं. युवराज गुंजाळनं गाजवला. तो संगमनेर तालुक्यातला स्थानिक खेळाडू होता. काल तुम्ही राहुल शेळकेला पाहिलं. त्याचप्रमाणे काल तुम्ही रोहन मडकेला संगमनेर तालुक्यातल्या खेळाडूला पाहिलं. त्यानंतर आज रोहन शेळके हा देखील संगमनेर तालुक्यातला आहे. हे तालुक्यातल्या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळावं त्यासाठी या हेतून आणि या संकल्पनेनं उभं केलेला हा प्लॅटफॉर्म आहे. आणि आयकॉन खेळाडूंचा देखील खेळ पाहता यावा. त्यांच्यासारखा दर्जेदार खेळ व्हावा तालुक्यातल्या खेळाडूंचा. त्यासाठी त्यांना देखील यात समाविष्ट करून घेतलंय. आणि त्यानंतर उभा राहिला पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच आयोजित सुजयदादा विखे पाटील चषक. यावेळेस आडवा बाटना चाबूक शॉट आणि चेंडू चालला हवाई सफर. षटकार शेरान डेज. राजच्या पहिल्या षटकात थ्रिलर तर तुम्ही पाहिला. डावींचा महापूर आला होता. तर आता बजरंग माळी षटकार खेळतोय. कमबॅक करावं लागेल रोहनला. यावेळेस समोरच्या बाजूला चेंडू चाललाय. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये लागोपाठचा दुसरा षटकार. संघाचा यंग टॅलेंट कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुनील नवले इन ऍक्शन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन सुनील दाखल होताना पाहायला मिळतोय. टीम मीटिंग नको. खेळाडूंनाही सूचना असेल. विकेट पडल्यानंतर आपण लगेच आपापल्या जागेवरती जायचंय. त्यानंतर 38 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. कौतुक रोहनचा असेल. 2 षटकार, एक 13 और एक मेरा असा सामना आहे सर. एका बाजूला षटकार येत आहेत, एका बाजूला विकेट येत आहेत. षटकार येत आहेत, विकेट येत आहेत. 2 षटकार 2 विकेट या ओव्हरमध्ये आल्यात. कॅप्टन आलेत सुनील नवले ऑन स्ट्राइक. वा स्विंग अँड मिस. परफ्यूम डिलिव्हरी. चेंडूकडे पाहत जरा अगदी तोंडासमोरनं हवेची झुळूक देऊन गेला हा चेंडू. सुगंध देऊन गेलाय. त्यामुळेच मी म्हणलं परफ्यूम डिलिव्हरी. काय चेंडू बाउन्स घेतोय. 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ झाला असताना शेवटचा बॉल. 12 धावा खर्च करतोय रोहन. 2 विकेट घेतल्यात. गोलंदाजी चांगली देखील म्हणावं लागेल. फटके देखील आलेत. डावींचा वेग कमी झाला नाहीये. इथं देखील डॉट बॉल आहे. अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. फसतोय डॉट बॉल येईल. षटक क्रमांक मंडळी 2 संपली. 19च्या सरासरीने आल्यात 38 धावा. बॅटिंग करत असताना स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान 2 ओव्हरमध्ये 38 धावा. चला टीम मीटिंग नको.
टीम मीटिंग नको. ओव्हर नंबर 3 साठी आता पाहिजे कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. सातत्यानं आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो की टीम मीटिंग करू नका, कारण फेअर क्रिकेट खेळा. तुमच्याकडे खूप चांगले कॅप्टन आहेत, सक्षम कॅप्टन आहेत, त्यांना संधी द्या, निर्णय त्यांना घेऊ द्या, ज्यामुळे वेळ देखील वाचेल. अमोल दुबे गोलंदाजी मार्कवरती धावफलक क्रमांक 38. आपण बजरंगला पाहिलं बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग. रवी आयरीला सूर सापडलाय आणि तो अक्षरशः गोलंदाजाचा धूर काढतोय. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मित्रांनो, नवीन गोलंदाजात आपल्याला पाहायला मिळेल. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाबुळेश्वर गावची ताकद अमोल दुबे पाटील यांना इन ॲक्शन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॉलिंगच्या मार्गवरती येतोय. महाराष्ट्र नव्हे तर 7 समुद्र पारचं क्रिकेट हे अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव त्यानं नक्की पोहोचवलेलं आहे. आज त्याला तो खेळ दाखवायचा आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपण बॉल खेळायचा डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तिथं आपण पाहतो एक सिंगल. हो, इथं काय गलथन बनायला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. बॉलवरती यावं लागेल. बॉलची वाट जर तुम्ही पाहत राहिले तर भर दिवसा धाव्यांची चोरी होणार आहे आणि चुकीला माफी नसेल. प्रशांत सर, जी हाँ, इस वक्त बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर सुनील नवले और रवि आयरे द्वारा. स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी है डीप है, बहुत ज़्यादा बॉडी लाइन पर दूर है, तो आराम से आए गेंद को फील्ड करने के लिए. रवि आयरे जो विकेट के बीच अच्छी दौड़ लगा रहे, बेहतरीन बल्लेबाजी भी कर रहे हैं. और ये बैटल है अमोल दुबे और रवि आयरे. ये दो ऐसे खिलाड़ी हैं, प्रोफेशनल है, प्रतिभाशाली है और बहुत बड़ा नाम है, तो मजा आएगा. साप और नेवले के बीच लड़ाई देखने का मौका मिलेगा. नक्कीच. आणि ISPL खेळलाय खरं तर रवी आयरे तुम्ही पाहताय आणि प्रदीर्घ अनुभव आहे. नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना नाशिकची रन मशीन आहे आणि इंजिन गरम आहे आज खरं तर रवीचं. ह्या मॅचमध्ये 8 बॉल 28 वरती आणि 50 स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. तर अमोल दुबेला काय करायचंय, हे वादळ थांबवायचं फिल्डिंग टीमसाठी. तो कारनामा करणार का? आयकॉन विरुद्ध आयकॉन. एका बॉलला अमोल दुबे तर एका बॉलला रविराज आयरे ऑन स्ट्राईक. यावेळेला शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट टॉन पुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल हिटचे रन षटकार. आता फास्टेस्ट 50ची ही चर्चा आहे. काल मुन्ना शेखने 19 बॉलमध्ये अर्धशतक केलंय. त्यानंतर 23 बॉलमध्ये काहीतरी 56. सुशांत गायकवाड जो पार्टनरच्या डाके डोकेश्वरचा खेळाडू होता त्यानं देखील एक अर्धशतक नोंदवलंय. सकाळी सुनील खर्डे 49 वरती मला वाटते डाव संपला तिथे आणि 49 वरती नाबाद राहिले. तर आता संधी रविराजला ही आहे की सर्वाधिक फास्टेस्ट 50 तो आपल्या या स्पर्धेत सुजय दादा विखे पाटील चषकमध्ये बनवणार का. 3 ओव्हर संपलेत, 53 धावात. प्रशांतजी काय सांगाल? निश्चित चर्चा आपण करू, परंतु मॅच कंटिन्यू ठेवा, मॅच कंटिन्यू ठेवा, जास्त वेळ जाऊन देऊ नका. तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. बिल्कुल बहुत अच्छी चर्चा आप कर रहे हैं. खास करके मुन्ना ने जो बल्लेबाजी की क्लास, स्टार्ट अच्छा नहीं था लेकिन जो फिनिश था वो बिल्कुल कमाल का था. सुशांत गायकवाड़ ने खिलवाड़ किया गेंदबाजों के साथ और बहुत बढ़िया बल्लेबाज. 2 अर्धशतक वो कमाल के थे. अब 12 गेंदों में 41, वो फास्टेस्ट 50 के तरफ देख रहे या टीम के बारे में सोच रहे. ये इंपॉर्टेंट है क्योंकि इसके बाद में और 18 गेंदें शेष है. वो 18 गेंदें खेलना चाहेंगे, बिल्कुल आखिर तक खेलना चाहेंगे या जल्दी ये 50 बनाना चाहेंगे. क्या एक बात फिर इनके मन में रहेगा वो देखना बहुत दिलचस्प है.
यावेळेला कॅप्टन आलेत प्रशांतजी. शिवा मासरेकरकडे आपण पाहतो चेंडू आहे, कॅप्टननं चेंडू हातामध्ये घेतलाय. अशा मुवमेंटला काय असतं माहिती, ज्यावेळेला संघ अडचणींना सामना करतोय, 3 ओव्हरमध्ये धावांचा महापूर आलाय, त्या जर धावा रोखण्याचा प्रयत्न कोणाला खांद्यावरती घ्यावी लागते तर कॅप्टनला ही जबाबदारी स्वतःवरती दाखवावी लागते. आणि तोच कारनामा शिवा करणार का, परंतु ह्या वेळेला कट करण्याचा प्रयत्न रविराज थांबत नाहीये, राज्य करतोय पुन्हा एकदा गोलंदाजांवरती. षटकार शेरान रवी तुटून पडलाय. कोण रोखणार हे वादळ? मैदानाच्या आतमध्ये शिवा माचरेकर असेल का तो? फिल्डिंग टीमसाठी हॉटेल साई छत्र लोणी संघासाठी हे देखील पाहावं लागेल. 59 धावा धावपलकावरती आहेत. वैयक्तिक नाबाद 47 वरती रविराज. बॉलर तयार शिवा. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने बॉल खेळायचा आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. 1-2 चेंडू निसटलाय आणि इथं स्ट्राईक रोटेट होतीये. खरं तर ही स्ट्राईक तुम्हाला दुसऱ्या बाजूने ठेवणं देखील महत्वाची होती, परंतु दुसऱ्या धावेला स्वतःचं बलिदान देईल. सुनीलला माहिती आहे रविराज स्ट्राईकवरती येणं महत्वाचं होतं आणि तिथे स्वतःचं बलिदान देतोय सुनील. बाद विकेट. शिवा माचरेकरचं षटक आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 60 धावा धावपलकावरती आहेत. 15 चेंडू 48 वरती रविराज अहिरे. नाबाद आहे नाशिकची रन मशीन. साड धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्यातून चेंडू खेळायचा आहे. पहिली धाव वेगानं, दुसरीचा प्रयत्न नकार आलाय. थांबवलं जात आहे. ओव्हर नंबर 4 चा खेळ मित्रांनो तुम्ही पाहताय. 61 धावेंवरती धावफलक आहे. स्ट्राईक रेट जर पाहिला ना 306 चा स्ट्राईक रेट आहे रविराजचा, म्हणजे घातक स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. तर प्रवीण गावडे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हऱ्या या गावचा ताकदवर खेळाडू तुम्हाला प्रवीण गावडे भोम्या नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. याच खेळाडूने सकाळी 2 मोठे लांबवरचे षटकार खेळले होते. तो खेळाडू दाखल झाला आहे. यावेळेला बाहेर नाही गेलेला बॉल, व्हाईट बॉल. शिवा थोडंसं आपण पाहतोय बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो अनसक्सेसफुल आहे. व्हाईट बॉल येतोय. धावपलकावरती टाका तुम्ही नजर. 62 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. पैसा वसूल मॅच होणार, कारण की दोन्ही जखमी वाघ आहे. आजच्या दिवसातल्या विजयाच्या शोधात आहे, त्यामुळे ह्या जखमी वाघांची जखम भरून कोण काढणार हे देखील पाहावं लागेल. ह्या वेळेस प्रवीण गावडेचा तडाखा. चेंडू पाठवलाय स्टेडियमच्या बाहेर. षटकार छेदन. धावपलकावरती यावेळेला बॉल आपण पाहतोय खाली राहतोय, तिथं डॉट बॉल येईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो संपली जात आहेत. 4 षटकांचा खेळ संपतोय. 68 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. चला टीम मिटिंग नको. फिल्डिंग टीम तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण लावा, कारण की मॅच वेळेत होणं गरजेचं, कारण की यानंतर तुम्हाला बॅटिंग करायचे. वरुण राजाचा सावट तयार झालेला आहे, त्यामुळे आपण थोडी घाई करू. बरोबर 5 वाजता आपण कॉलबॅक राऊंडला सुरुवात करणार आहोत. कॉलबॅकचे जे संघ आहेत तुम्ही रेडी राहायचं आहे, कारण की यानंतर फक्त आता एक सामना बाकी आहे जो पहिल्या फेरीतला शिल्लक राहिलेला आहे. पहिल्या फेरीतील यानंतर शेवटची मॅच आहे, म्हणजे येण्याप्रमाणे पहिली फेरी संपेल, त्यानंतर कॉलबॅक राऊंड, त्यानंतर सुपर 8 आणि त्यानंतर बक्षीस पात्र फेरी, असं इथून पुढे येणाऱ्या काही दिवसांमधल्या कालावधीमध्ये हा फॉर्मॅट आहे. चला आपण इशारा करतायत, घाई करा, वेळ वाचवा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 68 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. आणि पुढच्या 4ही संघ मालकांना विनंती, आपापले खेळाडू ताबडतोब बोलून जे कॉलबॅक मध्ये 6 संघ खेळणार आहेत, त्या 6ही संघ मालकांना विनंती, आपापले खेळाडू वेळेत बोलून घ्या,
कारण की यानंतरच्या सामन्यानंतर कळणार आहे आपल्याला कोणता संघ कोणत्या कॉलबॅकच्या ग्रुपमध्ये खेळणार आहे. त्यामुळं लॉर्ड्स कधी येऊ शकते, मॅच कधी पण येऊ शकते. यावेळेला खोदून काढलेला बॉल आणि जेल टिपलाय. तिथं तुम्ही पाहताय अजूनही काहीशी पंच पाहणी करतायत. त्या ठिकाणी आपण पाहतोय निर्णय येईल आपल्यापर्यंत, निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. राजू सर आपण पाहतोय अजूनही चेक करतायत. 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय काही गोष्टी चेक देखील केल्या जात आहेत. कारण की काही झोन आता पाहायचंय सीमारेषेच्या बाहेर खेळाडू कॅच घेत असताना बाहेर गेलाय की नाही, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पाहिल्या जातील. रविराज आहिरे या बॉलवरती आउट आहे की नाही चेक केलं जाईल, कारण की तो 49 वरती नाबाद आहे. जर इथं जर झेल असेल तर कदाचित त्याचं हृदय तुटेल मी म्हणेल, कारण की अर्धशतक हुकणार आहे. आणि इथं जर षटकाराचा असेल तर नक्कीच त्याचं हे या स्पर्धेतलं फास्टेस्ट अर्धशतक होणार आहे. म्हणजे अशा बरेचसे आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली. प्रश्नचिन्ह आहे, या प्रश्नाचं अजून उत्तर यायचं आहे. युवक सम्राट तरुणांच्या गाड्यातील ताईत तुम्ही पाहताय पैलवान राजनदादा शिंदे पाटील आपल्या विभागाचं युवा नेतृत्व आहे आणि सातत्यानं जनसामान्यांसाठी तरुणांसाठी काहीतरी वेगळं करायचं या हेतूने या स्पर्धेचं केलेलं आयोजन नियोजन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 आज रंगरंग सोहळा तिसऱ्या दिवसामध्ये देखील रंगतोय. मी साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका हो साताऱ्याची. खेळाडू तुम्ही जागेवर थांबा, निर्णय आला का मॅच सुरू होईल याची नोंद घ्या. फक्त निर्णयाची प्रतीक्षा आहे. फिल्डिंग टीमच्या खेळाडूंचं देखील कौतुक करेल, ते देखील चांगलं सपोर्ट करतायत, सहकार्य करतायत. वेळेची बंद सर्व खेळाडू आज पाळतायत, त्यामुळे सर्वच खेळाडूंचं पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. डिसिजन पेंडिंग आहे, कारण की क्लोज डिसिजन आहे हा थोडासा. योग्य निर्णय आपल्यापर्यंत येईल. पहिली फेरी आज आपण पाहतोय जवळजवळ आता या ठिकाणी संपत आलेली आहे. यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना बाकी आहे, त्यानंतर कॉल बॅक राऊंडला सुरुवात आपण करतोय. OUT रेड सिग्नल आलाय, आउट आपण पाहतोय. आणि रविराज मित्रांनो जरी अर्धशतक उगला असेल परंतु रविराजची खेळी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. 49 धावांची खेळी, तुफान खेळी त्याची आपण पाहतोय. चांगली बॅटिंग केली रवीनं, 50 स्टार्ट दिलाय आणि 5व्या ओव्हरमध्ये यश कुणाला मिळाले तर आज